ऐकू राहिले का? शेण कशासाठी घेतलं? शेणामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट आहे. क्लिअर झालं? पहिलं सुरुवात होती मातीपासून. ज्या बॅक्टेरिया आपल्याला वाढवायच्या आहे त्या बॅक्टेरिया आपल्याला माती म्हणून आपण काय करतो, मातीकडून म्हणतो वडाच्या झाडाखालची. आता जर शेण खत त्याच्यातली माती घेतली आपल्या बॅक्टेरिया काउंट कमी होतो. माती चांगल्या ठिकाणची घ्यायची. माती कळलं? माती डायरेक्ट टाकायची का? ऐका ऐका मी सांगतो, फक्त सर 5-2 मिनिटं. माती डायरेक्ट टाकायची नाही, मातीचे बी गोळे करून पाणी करून घ्यायचं. मी लाईव्ह व्हिडिओ देऊन तुम्हाला. माती क्लिअर केलं? मातीच झालं. 2 नंबर तुम्ही जीवामृत करताना गोमूत्राला महत्व होतं. देशी गाईचं असलं तर एकदम चांगलं. 5 लिटर 10 लिटर आपण वापरू. गोमूत्र आपला युरियाचा सगळ्यात जास्त नत्राचा सोर्स. गुळ काय सगळे गुळ काय करतो आपण? गुळ आपल्या बॅक्टेरिया ज्या मातीतल्या टाकलेल्या ह्या मल्टिपल करण्यासाठी गुळाचा मध देतो. बेसन याची पूर्ण वाढ होण्यासाठी, म्हणजे जे 5 सूत्र आहे हे सगळं एकूण एका शेण वाढवण्यासाठी. आता हे शेणखत सर बोलता ना, हे शेणखत जर तुम्ही विचार करा शेतकऱ्यांनी करायचं कसं, डेमो लगेच डायरेक्ट टाकून द्या. कधीच असं टाकायचं नाही. हे जर टाकलं डायरेक्ट असंच तर आपले ते गाळतो आपण नाकी न येते गाळता गाळता डबल शेतकरी आपलं म्हणजे आपल्याला सगळ्या दिवस डबल येणार नाही. मग तंत्र काय असतं, हे शेणखत असायचे पाणी टाकलं टोपल्यामध्ये की पूर्ण हातानं बारीक करून घ्यायचे. पूर्ण स्लरी तयार झाली पाहिजे. स्लरी तयार होईल. ज्याच्याकडं आपलं हे धुडकं आहे, मच्छरदाणी असेल, कपडा असेल, रुमाल असेल, साडी धुडका असेल, याच्यात आपण टाकतो त्याचं बचका मी सर म्हणजे ऍक्च्युली बाचकं बांधून ते बुडून ठेवतो. अर्काशी म्हटलं आहे, बाकी आपण सरकडून ऐकणार करा. या आपले प्रतिनिधी सरांनी जर सांगितलं, एक तर तुम्ही त्या याच्यामध्ये बांधून ठेवा आणि असं जर करून ठेवलं तर फक्त तुम्हाला वापरताना जर ड्रीप न वापरायचं असेल तर ते तुम्हाला गाळण करून घ्यायला लागेल, त्याची गाळणी करून घ्या. आपल्या सिस्टीम मध्ये आपल्याला सगळे युगो सोडून दे नाही, डायरेक्ट हात करावं. एखादा या प्रतिनिधी. आता या सरांनी प्रश्न विचारला, शेण कोणतं वापरायचं, तर देशी गाईचं असेल तर उत्तम, परंतु देशी गाईच नाहीत त्याची आणि आहेत तर त्याचं शेण कमी निघते, म्हणून आपल्याला एवढं भेटणार नाही. म्हणून कुठलंही शेण आपल्याला वापरायला काही ताजं शेण वापरावं लागेल ना. ताजं शेण वापरायचं. अशा पद्धतीने जे आहे ते शेतकरी बांधवांना आपल्याला एकदम हे सगळं जे ताजं शेण घेतलेलं आहे, पण त्याचं जे काही हे झालेलं असतं ते एकदम बारीक जे आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने जे आहे ते पूर्ण फोडून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे, पूर्ण पातळ जे आहे ते करायचं. मी स्वप्नील वाघ, कृषी विज्ञान केंद्र इथे विषय विशेषज्ञ मृदविज्ञान सॉइल सायन्स SMS म्हणून कार्यरत आहे. तर या ठिकाणी आपलं जे काही सेंद्रिय शेती असेल किंवा नॅचरल फार्मिंगचे काही डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी आपण घेतो. त्याच्यानंतर NPK असेल, त्याच्यानंतर PHEC ऑर्गॅनिक कार्बन, नंतर मायक्रोन्युट्रिएंट, या सगळ्या घटकाची तपासणी केली जाते. चार्जेस वगैरे शेतकऱ्याला सर मायक्रोवेल काउंट नाही चेक करत? नाही, मायक्रोवेल नाही, फक्त केमिकल टेस्टिंग होते आपल्याकडे. तर चार्जेस जे आहे पूर्ण जर मायक्रोन्युट्रिएंट सहित जर तपासणी केली तर त्याला 500 रुपये तपासणी फी आहे. आणि विदाउट मायक्रो त्याच्यानंतर याच्यात कुटाराच्या काड्या गिड्या राहतात, कुटार राहते पडेल, हे विनाकारण ठिबक मध्ये ब्लॉक होता. आम्ही ठिबकने बी सोडतो, ड्रेंचिंग बी करतो. ही का केली की सगळ्या शेतकऱ्याजवळ सामग्री नसणार आहे. झिरोपासून जर विचार केला तर अजून शेतकऱ्याकडे बॅलर बी नाही, म्हणून आम्ही योजनेतून बॅलर देऊ राहिलो शेतकऱ्याला. कारण ही बॅलरचा उपयोग काय होतो, बेसन करतो, पाणी काढून. आता गुळा हे पा गुळ हा तुम्ही प्रोसेस करा. गुळाच्या बद्दल शेतकरी म्हणते सर काळा घेऊ का गोरा घेऊ? काळा म्हणजे वर आपली देशी दारूसाठी जो वापरतो, म्हणजे मी नाही वापरत, तो 40 रुपये 35 रुपये किलो सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तो पाणी तयार करून घ्यायचं, लवकर विघळत नाही बरं गुळ. त्याच्याकरता पाणी टाकून देतो आपण 2-3 किलो मध्ये. त्यातलं कचरा कुचरा असलं काढून टाकतो. हे गुळाचं पाणी जे आहे ते टाकायला चालू. आपण NIPHM शिकलो, गुळावरच बॅक्टेरिया वाढतात. खास हे एक बॅक्टेरियाचं खाद्य आहे. ते ह्या शेणातून आपले मायक्रोन्युट्रिएंट काढून द्यायचं काम करणार आहे. पण त्याच्या बदल्यात त्याला खाद्य देणं आहे आपल्याला हे बेसन आणि तुमचं गुळ. गुळ मल्टिपल करण्यासाठी बेसन त्याचं खाद्य आहे. आलं लक्षात? हे 5 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे जीवामृत रात्रंदिवस लक्षात राहील. हे जे बेसन पिठाचं जे आहे ना ते डायरेक्ट टाकल्यामुळे त्याचे फुगे जे आहे ते असे हे होतात. तर ते तसं होऊ नये म्हणून बेसन पिठाचं व्यवस्थित एकदम चांगलं जे आहे ते रबडी जे आहे ते पाणी घेऊन तयार करत आहेत.
तुम्ही सांगा चुकला तर ते आता पाणी तयार आणि थोडंसं कोमट पाणी गरम पाणी केलं तर अजून थोडंसं लवकर होतं. वाक्सर याच्यात काही लोक ताक पण टाकतात, चालतं कधी नाही ताकाचं याच्यामध्ये जीवामृत मत नाही तिथं होतं. ताक अंडे ते वेगळं. त्यातला पाचच मुद्दा महत्वाचा आहे. पहिला बॅक्टेरिया ते तुमच्या मातीत, ते बॅक्टेरियाचं खाद्य तुमचं बेसन नाही, ताकाचं एकच नाही. हे फंगीसाइड म्हणून तयार करायला ते तो उपयोग आहे. ते वेगळे आहे, नवीन शेतकरी तो फंगीसाइड साठी म्हणजे ताक अंडी जे आहे ना फंगीसाइड ऍक्च्युली हा बुरशीनाशक हे पिवळं पडू आलं तेव्हा त्याला ठिबक न सोडा, ड्रेंचिंग करा, मुळं लागवड करा, फवारणी करा. याचं ऑल म्हणजे सर सांगते म्हणतो आपण. रोपं आणले नेमकेच 5 दिवसाची 15 दिवसाची लावराल मिरच्या आणि 16 साल जास्त जीवामृत त्याचा नियम आहे. चालून जाते. प्रक्रिया होऊन जाते पूर्ण. फक्त 7 दिवस व्हॅलिडिटी आहे. आता कमी जास्त असलं तर त्याला जास्त रिझल्ट कोणत्या दिवशी जास्त असतो म्हटले? 4थ्या 5व्या 6व्या 7व्या दिवशी 3 दिवसानंतर वापरायचं. याला काय आहे सर, कुठं कुठं लिखाण कमी जास्त असेल पण आता आम्ही लाईव्ह करून पाहिलं का नाही तर 4थ्या 5व्या 6व्या दिवशी रिझल्ट चांगला येतो. शेवटला 8व्या दिवशीच उरलेला आम्ही घनजीवामृत टाकतो. ते आपण शिकणार थोड्या वेळात. 7 दिवसामध्ये फक्त 7 हे दिवसात चांगलं शेणाचं तयार केलेलं गरगट जे आहे ते टाकायला सुरुवात केलेली आहे. हळूहळू काय बाजूला सर बाजूला हे बा सुरुवातीला सर आम्ही ड्रेंचिंग करून पाहिले तर आमचे खांदे दुखून गेले. डबळ तांदूळ अंगावर सांडतो म्हणून आपलं 100 लिटर आहे 180 लिटरच पाणी घ्यायचं. आता याच्यामध्ये फक्त राहील नाही हे राहिलं फक्त हे जे आहे हे तुमचं आता हे बा गोमूत्र राहिलेलं. आम्ही सेंद्रिय शेतीचे बरेचसे पैसे घेतले. देशी गाय तर शेतकऱ्याकडे नाहीये म्हणून जीवामृत करायचं नाही का करायचं. जिथं देशी गायचं आम्ही 5 लिटर घेतो तिथं आपल्याला ह्या दुसऱ्या ज्या गोष्टी फ्रीजर ज्या असेल संकरित याचं 10 लिटर घ्यायचं. थांबायचं नाही, तंत्रज्ञान असं अटकवायचं नाही. हा लोक म्हणतील आमच्याकडे गायच नाहीये, शिल्लक वाढवायचं 15 दिवस किलो. काय राहिलं याच्यामध्ये? माती राहिली, माती वडाखालची माती, बांधावरची माती आणली. बांधावरची माती जी आहे ती अशा पद्धतीने कॅमेरामध्ये. हा हॅलो बंधू, आपण NIPHM शिकलो. यांच्या पद्धतीने मल्टिपल करत होतो. फक्त शास्त्राने म्हणजे लक्ष दिलं नाही. वास्तवात हे सत्य होतं की त्या जमीनच बॅक्टेरिया आहे. आपण तरी आता NIPHM मध्ये गुळावर बॅक्टेरिया तयार करलो त्याच्यापेक्षा याच्यात बॅक्टेरियाचं काउंट जास्त आहे. फक्त काय होतं पाणी आपण जे साधक होतो की नाही त्याच्यामुळे काउंट कमी राहतो. NIPHM शिकलो सर आम्ही ते NPK बॅक्टेरिया अशा पद्धतीने ही बांधावरची माती. बांधावरची चांगली छान. मला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस कमीत कमी आपल्याला ढवळायचं आहे. कशासाठी? ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी, झोपेतून उठले पाहिजे त्यांना ऊर्जा देण्यासाठी आपल्याला असं दिवसातून 2 वेळेस बेसनमध्ये प्रोटीन आणि पूर्णपणे सावलीमध्ये ठेवायचा ड्रम. सावलीमध्ये ठेवायचा आणि डायरेक्ट उन्हाच्या संपर्कात आला नाही पाहिजे. याच्यावर गोनपाट झाकून ठेवायचं. टेम्परेचर वाढलं तर भोरगे बांधायचे या टिपाडाच्या बाजूला. 6 ते 7 दिवसामध्ये हे पूर्णपणे वापरायचं. 1 एकर साठी पुरेसं आहे. ते तुम्ही ड्रीप मधून देऊ शकता, पाट पाण्याने देऊ शकता, त्याच्यानंतर वस्त्रगाळ करून आणि स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही देऊ शकता. स्प्रेच्या माध्यमातून दिलं तर 2 फायदे आहेत त्याचे. एक तर तुमचं ते बुरशीनाशक सुद्धा काम करते. शिवाय याच्यामधले जे काय अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य सुद्धा आपण जसं फोलियर स्प्रे घेतो याचा विद्रव्य खतांचा तेच कार्य हे पण सुद्धा याच्यातून होते आपलं. स्प्रेसाठी पीक किती दिवसाचा पाहिजे? आता स्प्रे जे फोलियर स्प्रे घेतो आपण साधारणतः त्याचे 2 अवस्था आहेत. एक फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस दाणे किंवा शेंगा भरत असतात त्या काळामध्ये ते घेतलं पाहिजे. कोवळे मग सांगितलं पीक घेऊन जायचं. आणि जेव्हा झाडाला फुलं आहे त्या टायमाला टाळायचं. कारण झाडाला जर फुलं आहे नंतर दुराल होतं झाड